माझी एक भेट 100% सरांशी शाळेमध्ये आणि मग बाहेर पण भेट होते, पण मी शाळेत आवर्जून येत असतो. आज थोडंसं ऊन पडलं म्हणून तिकडचा कार्यक्रम आपण इथं घ्यायचं ठरवला. ही झाडं माझ्या बॅचनं लावलेली आहेत. सरांच्या लक्षात असेल ही जी सावली आहे ती तुम्ही वाढवली जरी असली तर त्याचं पहिलं संगोपन जे आहे ते आमच्या बॅचनं केलेलं आहे. की ज्यावेळेस 2008ची आमची बॅच होती, 10वी आमचं 2008ला झालं. नवीन शाळा ज्यावेळेस इकडे शिफ्ट झाली त्यावेळेस पर्यावरणाचे 100 मार्क देतो असं खोटं सांगून मस्के सरांनी आमच्याकडनं बुर्गे सरांनी कामं करून घेतली होती त्यावेळेस, खड्डे खोदणं वगैरे. आणि नंतर आम्हाला कळलं की त्याला मार्क नाही, ग्रेडिंग दिलं जातं, श्रेणी ए. आणि सगळ्या बॅचला श्रेणी एच होती, पूर्ण बॅच नाही झाडं लावली होती आमच्या. पण आज त्याच झाडांच्या सावलीमध्ये तुम्ही बसताय. हे उदाहरण देण्याचं कारण हे होतं की ही एक परंपरा असते की एका बॅचने सुरू केलेली परंपरा असते ती पुढच्या बॅचेस. तसंच आज तुम्हाला त्या झाडांचा फायदा होतोय, तसंच आमच्या जीवनातले जे काही अनुभव आहेत त्याचा तुम्हाला काहीतरी फायदा व्हावा ही शिक्षकांची तळमळ असते. आणि पण सोबत असतो, पण एक काही दिवसानंतर तुमच्या प्रत्येकाचा एक आवाका वेगळा ठरतो, तुमचं कॉलेजेस चेंज होतील, तुमची शिकण्याची जागा वेगळी असेल. त्यावेळी आपण इथनं काय घेऊन जातो त्याच्याप्रमाणे आपली पुढची वाट. इंस्पेक्टर म्हणून माझगावला मुंबईला काम करतोय आणि आत्ता त्याची परत PSI ला निवड झाली आहे. निलेशचं पण PSIच आहे. हे दोघं पण माझे अभ्यासाचे मित्र आहेत. पुण्याला आम्ही एकत्र अभ्यास करायचो ग्रॅज्युएशन झाल्यानंतर. अजयची पार्श्वभूमी सांगायची झाली तर अजयची आई अंगणवाडीला शिक्षिका आहे त्या लहान मुलांचं, आणि वडिलांचं एक जनरल स्टोअर्सचं दुकान आहे. म्हणजे खरं सांगायचं तर मी त्या बाबतीत बऱ्यापैकी एका चांगल्या कुटुंबाच्या बॅकग्राऊंडमधनं येतो. कारण मला कधी शिक्षणासाठी किंवा कोणत्या गोष्टीसाठी आबांनी किंवा आईने मला कोणाशी माझा हात पसरवायची वेळ आली नाही. त्याच्या आई वडिलांनी प्रचंड संघर्ष करून एक त्या बॅकग्राऊंडमधनं येतो जिथं सहसा त्या गावातनं लोक शिकलेली नाही आहेत, काही नाही. मे बी तो त्याच्या गावचा पहिला ग्रॅज्युएट असेल, पहिला अधिकारी आहे. त्या गावामध्ये अधिकारी होण्याची मानसिकता नसलेल्या गावामधनं तुम्ही येणं आणि तयार होणं ही प्रचंड मोठी गोष्ट आहे. आणि या मुलांचा मला सहवास पुण्यामध्ये लाभला. खरं तर आज बोलायचं त्या सहवासावर आणि याच्यावरच आहे की तुमचा सहवास 2 गोष्टींशी असला पाहिजे, एक चांगले मित्र आणि दुसरी चांगली पुस्तकं. आज नेमकं तुमचा जो उपक्रम होतोय की तुम्ही पुस्तकं काय वाचता आणि तुमचे मित्र कसे आहेत. जर एक असतं लक्षात घ्या, बॅचमध्ये अल्लड पोरांचा एक ग्रुप असतो की जे आगाऊपणा करत असतात. तर एक असतं की एक काही टप्प्यानंतर तुमचं वय निघून जातं, जिथं तुम्हाला आगाऊपणा करण्याची संधी जी आहे ती तुमच्या हळूहळू जसं वय वाढतं तसं तसं तुमचा तो कालावधी कमी होत असतो. म्हणून आपले सहसा जे मित्र आहेत ते अभ्यास करणारे आणि खेळणारे. आता माझ्या बॅचमधनं हनुमान गायकवाडाचं तुम्ही नाव ऐकलं असेल आणि महादेव शिंदे दोघांचं. तर माझा तो एक ग्रुप होता की जो माझा आजही ते माझे जिवलग मित्र आहेत आणि एक आहेत. मी त्यांचा अभ्यास करणारा मित्र होतो. तर आमचा जो ग्रुप होता की एक जण अभ्यासात पुढे आहे तर दुसरा खेळात पुढे, पण आमचा ग्रुप एकत्र होता. वेळ तो अभ्यासाला द्यायचा. ज्यावेळेस तुम्ही ग्राउंडवर तुम्हाला सर घेऊन येतील त्यावेळेस तुम्ही पूर्ण वेळ त्या खेळण्याचा प्रयत्न करा. प्रत्येक जण त्याच्यात प्रवीण असतो अशातला विषय नाही. जो अभ्यासात हुशार आहे तो खेळात नसेल, खेळात जो असेल तो अभ्यासात नसेल. काहीच एक मोजकी मुलं असतात जे सगळ्यांचा त्याला काय म्हणतो आपण, तो सगळीकडे असतो. तो खेळात पण असतो, तो अभ्यासात पण असतो. शाळेविषयी जे सरांनी मागाशी बोलले की ऋणानुबंध काय असतं, की माझ्या जीवनात जेवढ्या काही अडचणी आल्या, अडचणीच्या प्रसंगामध्ये मला एवढं मी तुम्हाला अभिमानानं सांगू शकतो की माझी कौटुंबिक अडचण असेल किंवा माझ्या एक्झामच्या क्लिअर होत असतानाचे विषय असतील, ते पूर्ण माझ्या शिक्षकांना माहीत असतात की मी काय करतोय. हे मी शाळा ज्यावेळेस इथनं सोडून गेलो तर माझी प्रत्येक अपडेट ह्या शिक्षकांना राहायची. त्याचा कधीही निर्णय बदलला नाही की आता आपण डॉक्टर होतोय, आपण क्लिनिक टाकू आणि आपला विषय संपू. हे माझ्या डोक्यात कधीही आलं नाही. कारण त्याला कारणीभूत होतं की या खोलीमध्ये मी एक माझ्या शिक्षकांना कमिटमेंट दिली होती. कदाचित मी डॉक्टर होऊनही त्यांचं मान उंचावलीच असते, पण अधिकारी होऊन एक कसं असतं की तुमचे पेशंट आणि तुमचं एक लिमिटेड एरिया असतो की एक डॉक्टर किती पेशंट वर्षामध्ये किंवा त्याच्या आयुष्यभरात 1-2 लाख पेशंट तुम्ही हँडल करू शकाल किंवा 5 लाख पेशंट. पण तुम्ही अधिकारी होऊन एका जिल्ह्याचं, एका तालुक्याच्या अनेक लोकांचं एकाच वेळी तुमच्या एका सहीनं, एक डॉक्टरमध्ये आणि याच्यामध्ये फरक काय आहे अधिकाऱ्यामध्ये. मी मुख्याधिकारी झालो.
आता हे पद काय आहे तर अंबेजोगाई माहिती आहे तुम्हाला, तिथं नगर परिषद आहे माहिती आहे, त्याचा साध्या ह्याच्यामध्ये मी प्रमुख आहे. इथं जसं तुम्हाला पवार सर तुमच्या शाळेचे प्रमुख आहेत तसं ते अंबेजोगाई सारखी एक नगर परिषद आहे माळशिरसची, त्याचा मी प्रमुख आहे. मग तिथं तुमचा पाणी पुरवठा असेल, आरोग्य असेल, ज्या काही शहरातल्या बाबी असतात त्याचा मी प्रमुख आहे. त्याच्या अगोदर मी मंत्रालयात होतो, त्या गोष्टी मी इथं अगोदर ते हे करत नाही. ही एक माझं पद काय आहे हे तुम्हाला माहित असावं. आता मी जे तुम्हाला सांगित होतो की शिक्षकांशी कनेक्ट का राहायचंय, तर आता तुम्ही 10वीतनं जाल, 12वी 11वी जाताल, काय होतं बरेच मुलं जे आहेत ते शिक्षकांशी संवाद तोडतात. शिक्षकांशी तोडलेल्या संवादाचा तोटा असा आहे की तुम्ही जीवनामध्ये तुम्हाला मार्गदर्शक राहत नाही. आपण ग्रामीण भागातली मुलं आहोत, आपल्याला कोणी बाहेरनं येऊन कोणी तुमच्या घरामध्ये, मला असं नाही वाटत की प्रत्येकाच्या घरामध्ये आई वडील कुठं ग्रॅज्युएट झालेले वगैरे किती जणांचे आई वडील आहेत की ज्यांचे आई वडील एक BA BCom MCom असं शिकलेले आहेत तर कोणाचे आई वडील. आपल्याला रेडीमेड फक्त एक अपवादात्मक एक दोघं सोडले तर बऱ्याच मुलांचे खेड्यातले आई वडील शिकलेले नसतात किंवा 10वी 12वी याच्या पलीकडे शिक्षण नसतं. त्यांच्याशी संवाद तोडू नका. तुम्ही 11वीला गेल्यानंतर कुठली ब्रांच घेताय हे तुमच्या शिक्षकांना माहित पाहिजे. तुम्ही ज्यावेळेस ग्रॅज्युएशनला जाताय तर तुम्ही कशात ग्रॅज्युएशन करताय आणि कुठल्या शहरात शिकताय. मला चांगलं आठवतं की माझा MBBSचा फॉर्म आणण्यासाठी गाडगे सरांनी 48 तासाचा प्रवास केला होता वर्ध्याला जाऊन. त्यास नीटची एक्झाम नव्हती, ऑनलाईन काही फॉर्म यायचे नाही, तर सरांनी 48 तास प्रवास करून मला तो फॉर्म सोलापूरला अवेलेबल करून दिला होता. बोरगे सरांनी स्वखर्चातनं मुलांसाठी स्पोर्ट्सचं केलं. मस्के सरांचा आणि माझा तर संबंध आता ते बरेच गोष्टी आहेत, गाडगे सर असतील, पवार सर असतील, या त्यांनी माझ्यासाठी बरंच काही केलं. मी इथं येण्याचं कारण काय की ते मी त्याला उपकार नाही म्हणणार, ते त्याला जबाबदारी समजतात. पण तुम्ही ज्यावेळेस इथं येता एक अधिकारी म्हणून, मला तुम्हाला आता निलेश माझ्या केबिन मध्ये बऱ्याच वेळा बसलेला आहे, मला माझ्यासाठी सध्याची कंडिशन सांगू तर मला माझ्या कुटुंबासाठी द्यायला वेळ नाहीये आणि मित्रांना सुद्धा द्यायला वेळ नाही माझ्याकडे आजच्या तारखेला. पण तरीही माझ्यावर एक मानसिक दबाव आहे की मी ह्या रस्त्याने ज्यावेळेस जातो तर त्यावेळेस मी शाळेत आलो पाहिजे आणि तुमच्याशी बोललो पाहिजे. याला कारण आहे की या लोकांनी जे काही आमच्यासाठी तयार केलं, कुंभेफळ सारख्या खेड्यामध्ये ज्यावेळेस आम्ही शिकत होतो त्यावेळेस परिस्थिती किती वाईट होती ह्याची जाणीव तुम्हाला कदाचित नसावी. की आज तुम्हाला ज्या काही गोष्टी इथं दिसत आहे की ही शाळा झाले, हे प्रांगण तयार झालंय, त्या शाळेच्या उभं राहण्यामध्ये किती अडचणी आलेल्या आहेत, कदाचित याची तुम्हाला माहिती नसावी म्हणून तुम्हाला असं वाटत असेल की रेडीमेड अवेलेबल झालेलं आहे. ह्या थोडं भ्रमातनं बाहेर पडा, शिक्षकांशी संवाद ठेवा. काही अडचणी आल्या त्यांच्या लेवलला मॅनेज होत नसतील तर ते आम्हाला सांगतील, माझ्या विद्यार्थ्यांना की असा XYZ आपला विद्यार्थी आहे. पण त्याच्यासाठी तुमचा गोल जो मी मागाशी म्हणलं की मी त्या केबिन मध्ये बसून कमिटमेंट दिली होती की मला अधिकारी व्हायचंय, तो तुमचा गोल क्लिअर ठेवा की तुम्हाला व्हायचंय काय. आज 10वीत जर तुम्हाला माहित नाही ना की तुम्हाला काय व्हायचंय तर तुम्ही 11वी 12वीत ऍडमिशन घेताना स्वतःचं आयुष्य संपवून घ्या. ते तुम्हाला वाटेल की मी काय सांगतोय. जर तुम्हाला डॉक्टर व्हायचंय आणि तुम्हाला कोणतरी सांगितलं कॉमर्सला जा आणि तुम्ही कॉमर्सला ऍडमिशन घेतलं, आहे का तुमच्याकडे पर्याय डॉक्टर व्हायचा अवेलेबल. तुम्हाला माहित, ह्या ग्रामीण भागामध्ये ती सुद्धा अडचण आहे की मुलांना माहित नाही आपल्याला व्हायचं काय. ज्या स्पोर्ट्समध्ये जायचंय तुम्हाला त्याचं कुठल्या लेवलचं सर्टिफिकेट आल्यानंतर तुम्ही स्पोर्ट्स कोट्याला इलिजिबल होता आधी शासकीय नोकरीसाठी, ते तुम्हाला बुर्गे सर इथं सांगू शकतात. बाहेर मार्केटमध्ये तुम्हाला कोणी सांगणार नाही. तुम्ही जिल्हा खेळून जर तुम्हाला असं वाटत असेल की मला कुठल्या तरी शासकीय नोकरीत येणार नाहीत, तुम्हाला राज्य लेवलला खेळायचंय तर त्याच्यासाठी तुम्हाला तेवढी प्रॅक्टिस लागेल. हनुमंत आणि महादेवचं आम्ही बघितलेलं आहे. ज्यावेळेस आम्ही 8वीत होतो ना, सरांनी फक्त त्यांना सांगायचे की तुम्हाला सकाळी उठून करायचंय, पण ती पोरं पहाटे 4, उन्हाळा पावसाळा हिवाळा त्यांनी कधी बघितला नाही. आज त्याचे परिणाम असे आहेत की त्यांना त्यांच्या डिपार्टमेंटमध्ये रिस्पेक्ट आहे खेळाडू म्हणून, की ही पोरं खेळतात, करतात, कामं करतात. त्याच्यामुळं तुमचं जे गोल आहे ते आज डिसाईड करा आणि त्याच्याप्रमाणे शिक्षकांचं मार्गदर्शन घेऊन जिथं आमची गरज लागेल तिथं आम्ही तुम्हाला मदत करू. आज मी तुम्हाला एवढंच बोलतो, फक्त तुम्हाला एक सांगतो की ही जी माझे मित्र पण आले आहेत ही माझ्यापेक्षा खचितच जास्त संघर्ष करून उभी राहिली आहेत. मी त्या बाबतीत बराच लकी आहे की मला घरचं बॅकग्राऊंड असेल किंवा शिक्षकांचं. मी माझा प्लस पॉईंट एकच तुम्हाला सांगितला की माझा शिक्षकांशी कधी संवाद तुटला नाही. 2 गोष्टी पाळा, एक चांगले मित्र, चांगली पुस्तकं आणि शिक्षकांशी संवाद. ठीक आहे, आणि हेच यशाचं गमक आहे.
ते तुम्हाला जीवनात पुढे घेऊन जाईल एवढंच मी मार्गदर्शन करतो. अचानक भेट झाली होती तुमच्याशी, बोलण्याची संधी दिल्याबद्दल मी शाळेचे आभार मानतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. संधी दिली त्याबद्दल त्यांचे आभार पहिल्यांदा. आणि मी कधीतरी इथंच माझ्या शाळेमध्ये इथंच बसलो होतो, फक्त तिथून इथपर्यंत आलेला प्रवास आहे. तर एवढं सांगेन की तुम्ही आईवडिलांना आणि शिक्षकांना फसवू नका. कारण तुम्ही आईवडिलांना असं वाटतं की तुम्हाला फसवता, पण तुम्ही आईवडिलांना आणि शिक्षकांना फसवत नसता, तर ते तुम्ही स्वतःला फसवत असता. कारण आईवडिलांची आपल्याला धाक असते, तर ते आई आणि वडिलांचे दोघांचे गुण हे आपल्याला शिक्षकांमध्ये असतात. कारण शिक्षक आपल्याला काही गोष्टी प्रेमाने सांगतात आणि वडिलांप्रमाणे आपल्याला धाक पण दाखवतात. त्यामुळं सगळ्या गोष्टी शिक्षकांप्रमाणे म्हणजे शिक्षक सांगतील त्या पद्धतीने करा. आणि आमचा अभ्यासाचा प्रवास हा आता सरांनी सगळ्यांना सांगितला तुम्हाला, तर सगळ्यांनी अभ्यास करा आणि आत्तापासून स्वतःला शिस्त लावून घ्या. आणि सगळ्यांना शुभेच्छा. धन्यवाद. नमस्कार. त्याचा मोठा भाऊ एवढीच ओळख निर्माण झाली लवकर. आणि शाळेचे मुख्याध्यापक पवार सर, बुर्गे सर, मस्के सर आणि तुम्ही सगळे मित्र माझे लहानपणीचे पण म्हणा किंवा आत्ता पण मित्र होऊ शकता, काही प्रॉब्लेम नाही. शाळेबद्दल सांगायचं म्हणलं तर आम्ही आता गाडी आमची पुढे गेली होती. आम्ही म्हणलं एक 5 मिनिटं सरांना भेटून येऊ. मध्ये गाडी ओळखली, त्यावेळेस आम्ही गाडीतून उतरलो आणि असं चालत होतो, केबिनकडे जात होतो. मला घालवट सर म्हणले की आपण लवकर निघू. मी म्हणलं मंदिरात जाण्यापेक्षा हे लय मंदिर मोठं आहे म्हणलं, या मंदिरात जावंच लागतं. या रस्त्यानं जाताना मंदिरात आल्याशिवाय ऑप्शन नाहीये, कारण दगडातला देव कधीच तुमच्यावर प्रसन्न होणार नाही. ही देव आहेत तुमच्यासाठी, ही 5 जी देव आहेत ना. कारण मस्के सरांचा विषय होतो, बरोबर आहे का? दगडातला देव कधी प्रसन्न होणार नाही, पण प्रसन्न कोण होणार? यांना जर प्रसन्न केलं ना तर आयुष्यामध्ये तुम्ही सक्सेस होणार. बरोबर. सर बोलले आत्ताच की आई वडिलांना फसवायचं नाही आणि शिक्षकांना फसवायचं नाही. जगात तुम्ही सक्सेस झाल्याशिवाय राहणार नाहीत. आई वडिलांना जर तुम्ही फसवलात ना तर तुमच्या इतकं म्हणतो ना पाप आणि महापाप याच्यामध्ये डिफरन्स आहे. सरांनी सांगितले पण असतील मला असं वाटतंय. 2 प्रकारचे पाप असतात, महापाप आणि नॉर्मल पाप. बरोबर. ते सर नंतर सांगतील की ते तेवढं डीप मध्ये जाणार नाही. बरोबर. पण ते पाप करू नका. कोणाला करताय? आई वडिलांना फसवताय म्हणजे कोणाला फसवताय? तुम्ही स्वतःला फसवताय. बरोबर. सक्सेस व्हायचं असेल, जी काही गोष्ट असेल, प्रत्येक गोष्ट आई वडिलांबरोबर शेअर करा. मी पिक्चरला जातोय आज, आई वडिलांना सांगा. मी आज खेळायला जाणार आहे, आई वडिलांना सांगा. आई तुम्हाला अडवत नाही. कधी जर तुम्ही पुस्तक घेऊन बसलात तर तुमची घरची आई भांडे घासायला लावते का तुम्हाला? लावते का? नाही ना. कधी आपलं लेकरू काम करते, आपल्या आईला वाटतं की आपण जसं खुरपं घेऊन शेतात जातोय तसं आपल्या लेकरांनी जाऊ नये. वाटतं का? आईला वाटतं आपल्या बरोबरची आहोसोबत? वाटतंय का? नाही ना. मग तुम्ही पण जरा थोडंसं, तुम्हाला खूप चान्स आहे. यांच्यापेक्षा खूप कॉम्पिटिशन मध्ये तुम्ही पुढे जाऊ शकता. तुम्हाला खूप ऑपॉर्च्युनिटी आहेत. मग आत्ता ठरवा काय करायचंय, काय बनायचंय, काय व्हायचंय, काय अभ्यास करायचा आहे. सरांनी, कल्याण सरांनी जसं सांगितलं तुम्हाला की 2 गोष्टींची मैत्री करा. कशाबरोबर मैत्री करा म्हणजे पुस्तकाबरोबर आणि शिक्षकांबरोबर. बरोबर. आणि मित्र एक चांगले मित्र असा असावा की जो तुम्हाला सांगणारा असावा, किंवा तुमचं वाईट काय आणि चुकलंय काय आणि चांगलं काय करताय तुम्ही हे सगळ्या गोष्टी सांगणारा असावा मित्र तुमचा. बरोबर. माझ्याबद्दल सांगायचं झालं तर मी एवढा काही हुशार विद्यार्थी नव्हतो. पुढे बसणारी हुशार असतात, पाठीमागे बसणारी ढ असतात आणि मध्ये बसणारी त्यांना कोणच ओळखत नाही. बरोबर आहे का? मध्ये बसणाऱ्याला कोण ओळखत नाही. सगळ्यात सिंपल सांगतो, पुढे बसणारा हुशार असते कशामध्ये? पुस्तकामध्ये. पाठीमागे बसणारा खेळामध्ये हुशार असते. आणि मधली जी असतात का ती पाठीमागे पण नसते तर पुढे पण नसते. बरोबर आहे का? आम्ही तशी होतो. म्हणजे मी माझ्या वर्गामध्ये 6वा आलेलो. आता मी बसल्या बसल्या माझा सिरियल नंबर चेक केला की आपण किती आलतो 2008-7 ला. तर मी किती आलतो? 6वा आलतो. बरोबर. म्हणजे असा विषय हुशार खूप नव्हतो. मला शब्द पाठवायचे नाहीत इंग्लिशचे. आता नाही येत. बर. सरांना मी सांगतो अजून परत सुरू करा. बरं मारायला लावतो. बरोबर का? तेव्हा आम्हाला मारायची सर. त्यावेळेस काय व्हायचं की आम्हाला 10 शब्द असायची सकाळी. मी फक्त एकमेव विद्यार्थी असायची, सगळ्यात जास्त शब्द माझे चुकलेले असायचे इंग्लिशचे. बरोबर आहे का? पण
इंग्लिशमध्ये शिक्षण झालं, इंग्लिशमध्ये डिग्री कंप्लीट झाली, इंग्लिशमध्येच सगळं शिक्षण झालं. आज प्रॅक्टिस पण इंग्लिशमध्येच करतो. इन्कम टॅक्स, जीएसटी सगळं इंग्लिशमध्येच करतो. बरोबर आहे. असं नसतं. एक लँग्वेज किंवा एखादा जी मीडियम आहे, म्हणजे आपण मीडियम म्हणतो लँग्वेज, बरोबर आहे, ती मीडियम तुम्हाला ठरवू शकत नाही की तुमचं यश किती आहे, तुम्ही किती मोठे होऊ शकता, किती छोटे होऊ शकता, काही नाही. तुम्हाला जे थोडंसं हे दिलेलं नाही ह्याचा वापर करायचा फक्त योग्य. तो वापर जर योग्य केलात ना तर तुम्ही पुढे जाता. असं म्हणत नाही की स्टार आहे, लक आहे, नशीब आहे वगैरे असला काही प्रकार नसतो. तुमची मेहनत असते. आणि एक सगळ्यात महत्वाचा विषय म्हणलं सांगायचं झालं तर तुम्ही जर थोडंसं, मला असं वाटतं की मोबाईल पासून थोडंसं दूर राहा. जेवढं मोबाईल पासून दूर राहतात ना तेवढं खूप चांगलं आहे. कारण ते मोबाईलमध्ये जे दाखवतात ना ते हायलाईट करून दाखवलेलं असतं. ते चमकणाऱ्या गोष्टी, आपण म्हणतो ना प्रत्येक चमकणारी गोष्ट ही सोनं नसतं, बरोबर आहे. मग ती मोबाईल जे दिले ना तुम्हाला भ्रमित करण्यासाठी दिलेलं साधन आहे मोठं. तुम्ही डायव्हर्ट होता त्याच्यापासून. तुमचा मेन जो उद्देश आहे, मोबाईलमध्ये जर एखादा सरांनी तुम्हाला जर शिकवलेला एखादा ग्रहपाठ त्याच्यावर जर पाठवलेला असेल, तुम्ही ते बघण्यापेक्षा दुसरं काहीतरी बघता, बरोबर आहे. एखादा व्हिडिओ जर सरांनी एज्युकेशनचा तुम्हाला पाठवला व्हॉट्सअपला तुमच्या आई वडिलांच्या, तर तुम्ही तो बघत बघत तुम्ही तो पॉज करता, तो बंद करता आणि युट्यूबला जाता. बरोबर युट्यूबला तुम्हाला जे काय पाहिजे ते बघता, किंवा दुसरे जे काही प्लॅटफॉर्म असतील त्याच्यावर जाऊन तुम्ही बघता. पण ते मी म्हणतो की मोबाईल पासून थोडंसं अलिप्त राहा. शाळेबरोबरचं नातं खूप चांगलं आहे आमचं पण, माझ्या छोट्या भावाचं पण मी खूप मार खाल्ला. कशामुळे मार खाल्ला ते सांगतो. कारण हा हुशार होता, तो वर्गात पहिला यायचा, तो माझ्या 1 वर्ष पाठीमागे, बरोबर आहे. तो याच्यापेक्षा मी 1 वर्षाने मोठा. मग मला सगळेजण त्याचं उदाहरण देऊन मलाच मारायचे सगळेजण, बरोबर आहे का. पण ते तो मार खाल्ल्यामुळे त्या गोष्टीचा फायदा पण झाला. मी त्याच्याबरोबर कधीच कॉम्पिटिशन केलं नाही. तुम्ही पण कधी करू नका. कारण प्रत्येक व्यक्ती एक इंडिव्हिज्युअल वेगळी. माझ्यामध्ये जे स्किल आहेत ते त्याच्यामध्ये नाही आहेत, बरोबर आहे का. त्याच्यामध्ये जे स्किल आहेत ते माझ्याकडे नाही आहेत. मग तुम्ही कॉम्पिटिशन कोणाबरोबर करता? कोणाबरोबर नाहीये कॉम्पिटिशन, स्वतः बरोबर कॉम्पिटिशन आहे, बरोबर आहे. स्वतः एक युनिक व्यक्ती आहे. सगळेजण सारखे दिसता का तुम्ही? कोणाचा तरी चेहरा सारखा दिसतो का? कोणच सारखं दिसत नाही. प्रत्येक जण युनिक आहे. प्रत्येकामध्ये युनिकनेस आहे, काही ना काहीतरी आहे. एक जण एखादा तुमच्या सगळ्यांमध्ये सायकल चालवायला काही लोकांना येतं, काही लोकांना येत नाही. मग ते हुशार आहेत सायकल चालवण्यामध्ये. खेळ काही लोकांना इंग्लिशमध्ये त्याला चांगली इंग्लिश लिहिता येते, चांगली इंग्लिशचे शब्द वाचता येतात, इंग्लिशचं पुस्तक चांगल्या प्रकारे वाचता येतं. असं नाहीये. प्रत्येकाला युनिकनेस दिलाय. तुम्ही कोणता पण निवडा. चित्रकला निवडलात ना तरी त्याच्यामध्ये तुम्ही तुमचं एक चित्रकलेचं जे चित्र आहे ते करोडो रुपयामध्ये विकलं जाऊ शकतं. असं नाहीये. पैसा आणि तुमची कला आणि तुमचं जे गुण आहेत त्याचं मोलमाप होऊ शकत नाही. मी एकमेव विद्यार्थी की आम्हाला सरांनी चित्रकलेच्या क्लासला बसवते, चित्रकले क्लासला बसलो होतो, मी एकमेव नापास झालेला विद्यार्थी आहे. रिअलिटी आहे. सरांना विचार. मस्की सरांनी आम्हाला आंबेजोगाईला घेऊन गेले होते. सगळेजण 7-8 जण घेऊन गेलतो आम्हाला. कोणती एक्झाम होती? एक्सिबिलिटी कोणती होती? एलिमेंटरी, बरोबर. त्या एक्झामला गेलो. मी एकमेव नापास झालेला विद्यार्थी कलेत त्या चित्रकलेमध्ये, पण सरांनी मला बसवलं होतं. बुर्गे सरांनी एकच पाण्याची विजयची वही माहिती. आता विजयची कोणत्या वह्या क्लासमेटच्या वापरत असतात तुम्ही, बरोबर. विजयची वही एक पानाचा निबंध लिहिला म्हणून सरांनी मला फटके दिलेले. बुर्गे सरांनी मला आज पण आठवतं. आम्ही ते तिकडे डब्याचे रूम होते, आपली पत्राचा डब्बा होता तिकडे शाळेमध्ये. आता जी डीपी दिसते ना तुम्हाला जाताना, स्मशानभूमीच्या अलीकडे डीपी आहे बघा, तिथं आमचा वर्ग होता. त्या पत्र्याच्या डब्यामध्ये आम्ही शिकलेलो होतो. पलीकडं ग्रामपंचायतची जी ग्रामपंचायत आहे ना आपली, त्या ग्रामपंचायतीच्या वर्गामध्ये आम्ही 8वी काढली. 10वी फक्त या वर्गात निघाली माझी. पहिली बॅच 10वीची इथून निघालेली. म्हणजे पूर्ण 8 वर्ष, म्हणजे 8वी 9वी 10वी अशी नव्हती, पण पहिलं 10वीचं पास झालेलं इथून. शाळेशी खूप संबंध चांगले, सरांशीही खूप नातं चांगलं आहे. सरांनी आळस दिला म्हणून मारलेले 8वीच्या वर्गामध्ये मला पहिल्यांदा. मला आज सगळ्या गोष्टी आठवतात. कारण नातं जे असतं ना ते उगं असं काहीतरी 4 दिवस नवीन मित्र आला ना आपण त्याला 4 दिवस चांगलं फिरवतो, तसं नातं नाही. 4 दिवसाचं नातं असतं ना मैत्रीचं आपलं, 4 दिवस सोबत राहिलं की त्याच्यानंतर भांडणं करायला सुरू, तसं नातं नाहीये. कंटिन्यू राहिलेलं नातं. त्याच्यामुळे आठवतात त्या सगळ्या गोष्टी. कारण याच्यामुळेच घडलोत, प्रयत्न करत गेलो, घडत गेलो.
आम्हाला सांगणारं जास्त माझ्या फील्ड मधलं कोणच नव्हतं, कारण कॉमर्सचा पहिलाच विद्यार्थी माझ्या अगोदरच्या बॅच मध्ये गेलेली होती कॉमर्सला, पण माझ्या बॅचचा माझ्या नंतर गेली भरपूर, पण माझ्या अगोदरच्या बॅच मध्ये सहसा एवढी जास्त नव्हती गेलेली कॉमर्सला. पण पहिला विद्यार्थी मी कॉमर्सला गेलो, लकीली अभ्यास करत गेलो आणि कॉमर्स मधली खूप चांगल्या प्रकारची मोठी डिग्री घेतली. अंबेजोगाईमध्ये कॉस्ट अकाउंटिंगचा माणूस म्हणलं तर मी एकटाच आहे. म्हणजे कॉस्ट अकाउंटिंग म्हणजे कॉस्ट ऑडिट राहतो, मोठ्या मोठ्या शुगर फॅक्टरीला कारखान्यांना ते ऑडिट करावं लागतं. त्या ऑडिटचं प्रॅक्टिस करणारा कॉस्ट अकाउंटंट म्हणलं तर अंबेजोगाईमध्ये माझी डिग्री असलेला मी एकटाच आहे. आणि ज्यावेळेस मी इथं आलो होतो बीडमध्ये किंवा आपल्या अंबेजोगाईमध्ये, त्यावेळेस मी पहिला होतो प्रॅक्टिसिंग कॉस्ट अकाउंटंट. असं तुम्ही स्वतः ठरवा तुम्हाला काय व्हायचं. आठवणी खूप आहेत, खूप बोलावं वाटतं, खूप तुम्हाला सांगावं वाटतं, पण वेळेची मर्यादा आहे थोडी. साहेब लोकांना पण आमचं जायचंय. आता ही सगळी साहेब लोक झाली. प्रायव्हेटला आम्हाला पण साहेब म्हणतात, पण आम्हाला जरा मर्यादित लोक, आमची क्लायंट लोक साहेब म्हणतात, पण यांना सगळी जज साहेब म्हणतात. एवढा फक्त फरक आहे. आणि आमच्या खुर्चीवर बसून आम्हाला काय करावं लागतं, लोकांना समजून सांगून हे करावं लागतं. साहेब मला सतत म्हणतात, तू जास्त एक्सप्लेन करतोस, तू जास्त लोकांना सांगतोस. आणि माझं इथं उभं राहून मी तुम्हाला आता आज बोलतोय ना, मी इथं तिथून इथपर्यंत यायला, तिथून कुठून म्हणतो मी, त्या तिथून इथपर्यंत येण्यासाठी मला किती दिवस लागले. 2007 कधी म्हणतो मी, 2007 ते 2000 आता किती सुरू आहे, किती वर्ष झाली, किती झाली, 17 वर्ष लागली बरोबर. त्या 2007च्या अगोदर माझ्या नखाच्या शेंड्यापासून ते केसाच्या वरचा शेंडा असतो ना, केसाचा तो हालत होता असा खाली बुडापासून शेंड्यापर्यंत, आणि घाम असा बदबद निघायचा. तो फरक आहे, फक्त काही नाहीये बरोबर आहे. सक्सेस मिळतं, वेळ लागतो, वेळ द्यावा लागतो. प्रत्येक गोष्टीसाठी वेळ दिलात ना की होतं. आता एवढं खूप बोललोय मी, भरपूर बोललो, आणि मला फॉर्मल बोलायला जमत नाही, इनफॉर्मल बोलतो. फॉर्मल म्हणजे काय जातं, जीन्सची म्हणजे फॉर्मल पॅन्ट घालायची, त्याच्यावर शर्टिंग करायचं, बेल्ट लावायचा, वरून शर्ट टाकायचं, त्याला फॉर्मल म्हणतात. एकदम टिपटॉप बूट घालण्यापासून त्याला फॉर्मल म्हणतात. इनफॉर्मल म्हणजे मी तुमच्याशी बोलत गेलो, हसवत गेलो तुम्हाला सगळ्यांना बरोबर. मला ते चांगलं वाटतं जरा थोडंसं. तुम्हा सगळ्यांना शुभेच्छा. तुम्ही असेच खूप मोठे अधिकारी व्हा आमच्या साहेबासारखे, बरं साहेबापेक्षा पण मोठे व्हा. आम्ही तुम्हाला जर कधी गरज लागली, मदतीची लागली, कॉमर्स फील्ड मधली लागू द्या किंवा MPSCची वगैरे इकडली कुठलीही लागा, सरांना कधी कॉन्टॅक्ट करा, आम्ही तुमच्या मदतीला असू. तुम्हाला सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. सरांनी आम्हाला अचानक कार्यक्रम घेतला आणि आम्हाला बोलायला मला परत संधी दिली, त्याच्याबद्दल पवार सरांचे, बुर्गे सरांचे, मस्के सरांचे आणि गणूबापूचे आणि यांचे पण, गायकवाड सरांचे पण धन्यवाद करतो आणि तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा देतो. धन्यवाद. जय. आपल्या शाळेमध्ये आलेले 3 अधिकारी, माझ्या सर्व सहकारी शिक्षकांना, गावाला आणि तुम्हाला अभिमान आहे असा डॉक्टर कल्याण पुलगे, सगळ्यात अभ्यासू विद्यार्थी, आवडता विद्यार्थी, 2008च्या परीक्षेमध्ये, मार्च परीक्षेमध्ये 87.23% गुण घेऊन शाळेमध्ये प्रथम आलेला. आणि माझं तर काय, जो विद्यार्थी पहिला येतो त्यानं हट्ट पुरवला पाहिजे असा माझा आग्रह असतो. आग्रह ह्याच्यासाठी होता की त्यानं MBBS हो आणि डॉक्टर हो. आणि त्यानं सांगितल्याप्रमाणे शाहू कॉलेजला ऍडमिशन घ्यावं, त्यानं घेतलं नाही शाहू कॉलेजला, तो सोलापूर. तरी इथंच तुम्ही त्याचा सत्कार केलाय. म्हणून डॉक्टर म्हणून झालेला विद्यार्थी, त्याचा सत्कार, आणि पुढच्या काही दिवसामध्ये त्या खुर्चीवर बसणारा अधिकारी कल्याण. बघा, म्हणजे आम्हाला सुद्धा एवढा विश्वास वाटतो की एखादा विद्यार्थी हा कशामुळे वाटतो, त्याची मेहनत, त्याची जिद्द, त्याचे स्वप्न, त्याचं ध्येय, त्याचं जे काही अँबिशन असते, त्याची विल पॉवर. कारण कल्याणच्या जे काही 9 ते 10, 11च्या कालावधीमध्ये वाचून तुम्ही जे काही शिक्षण घेतलं, हे प्रत्यक्ष शिक्षण तुम्ही घेतलं, या दोन्हीचा मेळ बसवून तुमचं जीवन घडवावं, एवढं बोलताना मी थांबतो. तसेच आपल्याला नवनाथ फुलवे यांनीही खूप चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन केले आणि अजय सरांनी खूप चांगल्या पद्धतीने केले, त्याबद्दल सर्वांचे या ठिकाणी आभार. आजचा हा आपला छोटेखानी कार्यक्रम या ठिकाणी संपलेला आहे. असं जाहीर